नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा गोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण स्टेट बोर्ड आधारित भूगोलाचा अभ्यास करत आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओला मी सांगू इच्छिते की आज इयत्ता 6वीचा भूगोल सुरू झालेला आहे आणि आज आहे पहिला चॅप्टर. पहिल्यांदा आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये थोडीशी माहिती, त्यानंतर दुसरा चॅप्टर आहे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. ही 2 चॅप्टर याच व्हिडिओमध्ये कव्हर होतील. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला पृथ्वीच्या परिवलनाबद्दल माहिती दिलेली आहे. ज्या चॅप्टरचं नाव त्यांनी ऋतुनिर्मिती असं ठेवलेलं आहे. तर पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे, यावर प्रश्न आलेला आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालागणना करणे शक्य झाले. सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त तसेच दिनमान व रात्रमान या दिवसासाठी वेळेच्या वेगवेगळ्या अवस्था आपण अनुभवत असतो. यानंतर सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हा 7व्या वर्गाचा दुसरा चॅप्टर आहे, ज्यामध्ये आपल्याला चंद्राची गती दिलेली आहे. तर चंद्राची गती काय आहे? तर चंद्राची गती ही पृथ्वीप्रमाणेच चंद्राला देखील अक्षीय कक्षीय गती आहे. चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. तसेच पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. त्यामुळे चंद्र हा सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. चंद्राला परिभ्रमण व परिवलन गतीच्या कालावधीसाठी सारखाच असतो. त्यामुळे चंद्राला एकच बाजू सतत आपल्याला दिसत असते. याचं भौगोलिक स्पष्टीकरण देत असताना त्यांनी असं सांगितले की पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षाही लंबवर्तुळाकार आहे आणि तो पृथ्वीचा जास्तीत जास्त जवळ असतो. त्या स्थितीला आपण अपभू स्थिती म्हणू शकतो. याउलट तो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती असते. म्हणजे जवळ असला की उपभू आणि दूर असला की अपभू. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. त्याचबरोबर आकाशात चंद्रबिंबाचा भाग अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेनंतर तो क्रमाक्रमाने कसा कमी होतो, हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर अमावास्या, अष्टमी व पौर्णिमेच्या दिवशी दिसणारी चंद्राची चंद्रकला आता आपण या चित्रा थ्रू अभ्यासूया. त्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची सापेक्ष स्थिती देखील आपल्याला लक्षात येत आहे या चित्रातून. आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो. त्या चंद्रबिंबाचे प्रकाशित भाग असतात. हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो. तर अमावास्या तो पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो. शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यामध्ये 90 अंशाचा कोन होत असतो. त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो. म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार दिसत असतो. आता हे आपल्याला या आकृतीतून स्पष्ट होत आहे. जे मी आकृतीचं स्पष्टीकरण दिलंय तेच हे या शब्दात लिहून इथे दिलेलं आहे. यानंतर आपण ग्रहणे पाहूया. ग्रहण म्हणजे काय अगोदर समजून घेऊ आणि त्यानंतर चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण काय असतं किंवा काय स्थिती उद्भव होते हे पाहूया. ग्रहणे म्हणजे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व सूर्याची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसते. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी
सुमारे 5 अंशाचा कोन करते. परिणामी चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाच्या 2 वेळा छेदतो. प्रत्येक अमावास्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असतो. तर पौर्णिमेला तो 180 अंशाचा असतो. असे असले तरीही प्रत्येक अमावास्या किंवा पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाहीत. म्हणूनच प्रत्येक अमावास्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाहीत. काही पौर्णिमा व अमावास्यांना सूर्य, पृथ्वी व चंद्र एक सरळ रेषेत येतात व एकाच पातळीवर येतात. अशा वेळी ग्रहणे होतात. ग्रहणे सूर्य व चंद्राच्या संदर्भातच घडत असतात. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत. यात शुभ अशुभ काहीच नसतं. पृथ्वी, चंद्र, सूर्य विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे. या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असतं. सूर्यग्रहण. आता सूर्यग्रहण काय आहे तर सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तिन्ही खगोल समपातळीत व एका रेषेत असतात. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. अशी सावली 2 प्रकारे पडते. मध्यभागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ असते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय. त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो. तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते. ती स्थिती खग्रास सूर्यग्रहण असते. खग्रास सूर्यग्रहण फार मोठी भागातून अनुभवता येते. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू म्हणजे सगळ्यात लांब स्थितीत असतो. म्हणजेच तो पृथ्वीपासून लांब स्थितीत असतो. परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. अशा वेळेस आकाशात ती संपते. अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाकारासारखी दिसते. ह्याला आपण कंगनाकृती सूर्यग्रहण म्हणत असतो. आता सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये पाहूया. सूर्यग्रहणाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत तर सूर्यग्रहण अमावास्येला होते पण प्रत्येक अमावास्येला होत नाही. सूर्य, चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत येतात. एका पातळीवर आल्यावर सूर्यग्रहण होते. खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त कालावधी हा 7 मिनिटे 20 सेकंद म्हणजे 440 सेकंद इतका असतो. चंद्रग्रहण. चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते. अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीवर असते आवश्यक असते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. त्यावेळी चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते. तर काही वेळा चंद्र काहीसा झाकला गेलेला असतो तेव्हा खंडग्रास चंद्रग्रहण होते. मग या चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये काय आहेत तर चंद्रग्रहण पौर्णिमेला होते परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. पृथ्वी, सूर्य, चंद्र हे म्हणजे अनुक्रमे एका सरळ रेषेत किंवा पातळीवर आले की चंद्रग्रहण होते. खग्रास चंद्रग्रहणात जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे असतो. मृदा निर्मितीच्या घटक काय असतात किंवा मृदाच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक आणि जमिनीचा उतार व कालावधी हे घटक आपण विचारात घेतो. मग या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून
आपल्याला काय होते तर मृदा निर्मिती होत असताना दिसते. मग मृदा निर्मितीसाठी जसं की आवश्यक घटक काय आहेत तर मूळ खडक. प्रादेशिक मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो आणि प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकानुसार किंवा काठिण्यानुसार मूळ खडकाचे वितरण होते. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. आता आपल्या महाराष्ट्रात कशी दख्खनच्या पठारात कुठली मृदा आहे तर बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली काळी कापसाची मृदा, जिला आपण रेगूर मृदा किंवा काळी कापसाची मृदा असं म्हणतो. मग दक्षिण भारतात कुठली मृदा आहे तर दक्षिण भारतामध्ये ग्रेनाइट व नीस या खडकापासून तयार झालेली तांबडी मृदा आहे. मग यावर हवामानाचा परिणाम काय होत असतो तर मृदा निर्मितीच्या आवश्यक असणारा एक महत्त्वाचा घटक म्हटलं तर आपल्याला प्रादेशिक हवामान म्हणता येईल. मूळ खडकाचे वितरण म्हणजेच काय तर अपक्षय होणे हा मृदा निर्मितीचा पहिला टप्पा आहे. विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते. प्रदेशाचे हवामान वितरण प्रक्रियेची तीव्रता ठरवते. एकच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार होऊ शकते. जसं की सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे, त्यामुळे बेसॉल्ट या खडकाच्या अपेक्षे होऊन जांभी मृदा तयार झाली, तर हा मृदेचा दख्खन पठाराच्या कोरडा हवामानामुळे रेगूर मृदा म्हणजे काळी कापसाची मृदा तयार झाली. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की बेसॉल्ट खडकापासून हवामानाच्या परिणामामुळे जांभी मृदा त्याचबरोबर काळी कापसाची मृदा तयार होते, ही गोष्ट आपण म्हणू शकतो. आयोग पुढल्या वेळेस या गोष्टीवर सुद्धा प्रश्न विचारू शकतो. यानंतर मृदेचे जैविक घटक काय असतात किंवा जैविक घटकामध्ये काय काय येतं तर मृदेचे जैविक घटक हे खडकाचे वितरण होऊन त्याचा भुगा तयार होतो. परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे. मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते. हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. वनस्पतीची मुळे, पालापाचोळा, प्राण्याचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात. तसेच त्याचे विविध जीवामार्फत विघटन होते. उदाहरणार्थ गांडूळ, सहस्त्रपाद म्हणजे त्याला पया किडा म्हणतात, ती आपण जी गोगलगाय पाहत असतो बघा, पावसाळ्यामध्ये असं गोल पैसा होऊन बसते, तिला किंवा वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी अशा विघटन झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असं म्हणतात. मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असले तर मृदा सुपीक असते, पण भारतातल्या कुठल्याही मृदेत ह्युमसचं प्रमाण जास्त नाही. त्यामुळं असा जर प्रश्नामध्ये आला की ह्युमसचे प्रमाण या मातीमध्ये जास्त आहे तर ते वाक्य डेफिनेटली चुकीचं असणार आहे. मातीचा किंवा मृदेचा नैसर्गिक प्रक्रिया होऊन म्हणजे खडकाचं वितरण होऊन हवामान व जैविक घटका या सर्व बाबींचा समावेश होऊन ही प्रक्रिया किती वेळात घडते किंवा मृदा निर्मितीचा कालावधी किती असतो. उच्च दर्जाच्या मृदेचा निर्मितीचा 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्ष कालावधी लागतो. यावरून मृदा अनमोल आहे हे आपल्याला लक्षात येते. जास्त प्रमाणात तापमान व पाऊस जास्त असल्यामुळे प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. त्या मानाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया कालावधी जास्त असतो. निसर्गाकडून मिळालेली मृदा हे एक साधन म्हणून मनुष्यानं वापरलेलं आहे. यानंतर मृदा या चॅप्टरमध्ये हे नेहमी लक्षात ठेवा, यामध्ये त्यांनी मृदा म्हणजे काय हे समजून सांगितलेलं आहे. तर मृदा म्हणजे काय तर अपक्षय झालेल्या खडकाचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेल्या सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतीच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून
मिसळतात आणि मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. या उलट माती हा एक पदार्थ आहे. थोडक्यात सांगायचं तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो. आता या मॅपमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रदेशात महाराष्ट्रामध्ये कुठली मृदा भेटते म्हणजेच काय तर महाराष्ट्रामध्ये मृदेचे प्रकार व सर्वसाधारण वितरण या मॅपमध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. त्याचबरोबर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ही मॅप तर रीडिंग करायचीच, पण जसं की पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा महत्त्वाचा घटक वनस्पती आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचं उत्पादन होतं. त्यानंतर ज्या प्रदेशात शेतीयोग्य मृदा नाही त्यांना आजूबाजूच्या प्रदेशातून धान्य आयात करून देण्याची गरज भागवावी लागते. उदाहरणार्थ सौदी अरेबिया. आता हे पूर्ण सौदी अरेबियामध्ये काय आहे तर वाळवंट आहे. जसं की कतार, ओमान इथे काय आहे वाळवंट आहे. या देशांना आपल्या देशातून म्हणजेच भारत, अमेरिका, चीन या देशातून अन्न किंवा जे काही आपले पदार्थ मृदेमध्ये उगवतात ते पदार्थ पुरवावे लागतात. आता महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार आता आपण त्या मॅप थ्रू अभ्यासलेले आहेत. तर महाराष्ट्रातील मृदेचा रंग, पोत, घटक, घडण, प्रक्रिया, थराची जाडी इत्यादी आधारे राज्यातील मृदेचे 5 प्रकार पडतात. जसं की जाडी भरडी मृदा, जिचं वितरण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून ही मृदा तयार होते. पठाराच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर ही मृदा आढळते. उदाहरणार्थ अजिंठा, बालाघाट, महादेव डोंगररांग या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते. मी काय सांगितलं, ज्यावेळेस आपण ह्युमस अभ्यासला त्यावेळेस कुठल्याही म्हणजे भारतातील कुठल्याही मृदेत ह्युमसचं प्रमाण हे कमीच आहे. त्यामुळं असं वाक्य आलं की या मृदेत ह्युमसचं प्रमाण जास्त आहे तर ते वाक्य चुकीचं. आता आपण जाडी भरडी मृदा बघितली. दुसरा प्रकार आहे काळी मृदा, जिला रेगूर मृदा म्हटलं जातं. कापसाची काळी मृदा या नावानं सुद्धा ती प्रसिद्ध आहे. मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. नद्यांच्या खोऱ्यावरील गाळाची मैदानी व दऱ्यांच्या भागात ही मृदा आढळते. दख्खन पठारावरील पश्चिम भागात अति काळी व पूर्व भागात मध्यम काळी अशा 2 प्रकारची मृदा आढळते. तिला काय म्हणतात तर काळी किंवा रेगूर मृदा म्हणतात. यानंतर जांभी मृदा. जांभी मृदा सुद्धा बेसॉल्टच्या कायिक वितरणातूनच होत असते, पण तिच्यावर हवेचा परिणाम असतो. हवा, तापमान याचा परिणाम असल्यामुळं ती जांभी मृदा होते. आणि काळी कापसाची मृदा सुद्धा बेसॉल्ट खडकापासून होती. आपण सुरुवातीलाच या धड्यामध्ये अभ्यासलेला आहे. तर जांभी मृदा ही सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टी व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आपण पाहतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकाचे झालेले वितरण मोठ्या प्रमाणात वाहून त्यामुळे खडक उघडा पडतो आणि खडकातील लोहाचे वातावरणातील वायूशी संयोग पाहून रासायनिक क्रिया होऊन या मातीचा किंवा ही मृदा बनते. या मातीचा किंवा या मृदेचा रंग कसा असतो तर तांबडा असतो जांभ्या मृदेचा. यानंतर चौथा प्रकार आहे किनारपट्टीवरील गाळाची मृदा. आता ही किनारपट्टीवरील गाळाची मृदा काय असते तर कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी आहेत आणि अतिवेगानं वाहतात. कमी लांबी असल्यामुळं वेग जास्त आहे सह्याद्रीहून उतरत असताना. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो. त्याला आपण किनारपट्टीवरील गाळाची मृदा म्हणतो. मग या मृदेची काही धूप होती का किंवा अवनती होते का तर हो, मृदेची धूप होती आणि तीही वारा, पाणी यामुळं. त्याचबरोबर धूप होणे काय असतं तर धूप होणे हे मृदेचं आरोग्य बिघडत असतं. यालाच आपण मृदेची अवनती असं सुद्धा म्हणू शकतो. मग ही फक्त हवा पाण्यानंच होते का तर नाही. ही रासायनिक आणि खताचा वापर सुद्धा अतिरिक्त केल्यामुळे सुद्धा मृदेची अवनती होती. अतिरिक्त जलसिंचनामुळे सुद्धा
मृदेत क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. मृदेचा सामू बिघडला असल्यास मृदेचे आरोग्य बिघडते असं आपल्याला सांगता येईल. 5वी मृदा प्रकार राहिला होता आपला, ती आहे पिवळसर तपकिरी मृदा. ही अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात आढळते आणि ही मृदा फारशी सुपीक नसते, त्यामुळं शेतीसाठी या मृदेचा काही उपयोग होत नाही. आणि चंद्रपूर, भंडारा, पूर्व भाग, सह्याद्री आणि पर्वतीय भागात ही मृदा प्रामुख्याने आढळते. अशा मृदेची जर सुपीकता वाढवायचं झालं तर काय करावं लागेल, तर सेंद्रिय खताचा वापर म्हणजेच शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत याचा वापर करावा लागेल. त्याचबरोबर मृदेतील सामोत याचा तोल सांभाळावा लागेल. त्याचबरोबर मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढवण्यास मदत ह्या सर्व गोष्टी करतील. पण मृदेची सुपीकता टिकून राहण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी फार उपयोगाला पडतील. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडं हवा वाहू लागते हे आपल्याला माहीत आहे. आणि हेच या आकृतीमध्ये वारे या धड्यामध्ये पहिल्याच पेजवर समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हवेचा जो दाब असतो त्याच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम हा वाऱ्याच्या गतीवर होत असतो. हवेच्या दाबातील फरकात जेथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात. सर्वसाधारणपणे जागतिक पातळीवर हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल तेथे वारे जास्त वेगाने वाहतात. वाऱ्याच्या देखील भिन्न भिन्न स्वरूपात आढळतात. वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणामध्ये मोजतात. आता तुम्ही पाहाल तर आपला जे TETचा पेपर आला होता त्यामध्ये सुद्धा आपल्याला वारं कशामध्ये मोजलं जातं हे विचारलं होतं, तर त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर इथं नॉट्स आहे. त्यानंतर पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वहनाच्या दिशेने होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेने उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. आता हे या आकृतीतून तुम्हाला स्पष्ट दिसून येईल. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांच्या मूळ दिशेत हा बदल होत असतो. यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो की वाऱ्याच्या दिशेमध्ये बदल का होतो मूळ दिशेमध्ये, तर पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन करत असते, त्यामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेत आपल्याला बदल होत असताना दिसत असतं. वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. उदाहरणार्थ पश्चिम वारे, पश्चिमेकडून येणारे वारे त्याला आपण पश्चिम वारे म्हणून ओळखतो. वाऱ्याची वाहनाची दिशा, कालावधी, व्यापलेला प्रदेश, हवेची स्थिती यावरून वाऱ्याचे पुढील प्रकार पडतात, ज्यामध्ये आपण ग्रहीय वारे म्हणजे काय आणि त्याचे प्रकार शिकणार आहोत. ग्रहीय वारे पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात. हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे असं म्हणतात. उदाहरणार्थ पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे हे सुद्धा असेच प्रकार पडलेले आहेत. दोन्ही गोलार्धात 25 ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे पृथ्वीच्या परिवलनाचा व वाऱ्याचा परिणाम होऊन त्याची मूळ दिशा बदलते. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे, तर दक्षिण गोलार्धात हे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळील हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात. या वाऱ्यांना पूर्वीय वारे असं म्हणतात. दोन्ही गोलार्धात मध्य अक्षावर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60 अंश अक्षवृत्ताच्या जवळजवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे
होऊन त्याची मूळ दिशा बदलते. दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. या वाऱ्यांना पश्चिमी वारे असं म्हणतात. दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय म्हणजेच 55° ते 65° कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असं म्हणतात. या वाऱ्याच्या दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असतात. आता मग स्थानिक वारे कशाला म्हणायचं, तर स्थानिक वारे हे काही वारे कमी कालावधीसाठी आणि विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात, त्यामुळे तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात. हे स्थानिक वारे असतात. हे वारे ज्या प्रदेशात असतात तेथील हवावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. हे वारे निरनिराळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. आता या पेजवर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सकलपणा अडथळा नाही. कोणत्याही प्रकारे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे अत्यंत उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यांचे स्वरूप 40° दक्षिण अक्षावृत्तापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात वाऱ्यांना गरजणारे 40 असं म्हणतात. 50 दक्षिण अंशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहतात. या वाऱ्यांना खवळलेले 50 म्हणून ओळखतात. आणि 60° दक्षिण अक्षाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना किंचाळणारे 60 म्हणतात. उत्तर गोलार्धात 40, 50 आणि 60 अंशाच्या भागात वाहणारे स्वरूप असे आढळत नाही. यानंतर पर्वतीय वारे. तर पर्वतीय वारे हे रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते आणि दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो, त्यामुळे पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो. पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात आणि दरीकडून उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते, त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. तर याच पेजवर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिण सुमारे 5° अक्षावृत्तापर्यंत वर्षभरात बराच काळ हा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत, म्हणून या पट्ट्याला विषुववृत्तीय शांत पट्टा किंवा डोल्ड्रम्स असे म्हणतात. कर्क व मकरवृत्ताच्या 25 ते 30° उत्तर व दक्षिण अक्षावृत्ताच्या जास्त दाबाच्या पट्ट्या असतो. हा पट्टा शांत पट्टा आहे. याला अश्व अक्षांश असे म्हणतात, म्हणजेच हॉर्स लॅटिट्यूड. यानंतर जमीन जास्त घनतेच्या पदार्थाने बनलेली असते. जमीन स्थिर व अपारदर्शक असते, त्यामुळे उष्णतेचे वहन जलद गतीने व जास्त प्रमाणात होते, म्हणून जमीन अधिक लवकर तापते. त्यामुळे पाण्याची घनता कमी असते. पाणी अस्थिर व पारदर्शक असते, त्यामुळे पाणी लवकर तापत नाही. परिणामी जमीन व सागरी भागातील हवेच्या दाबाचा फरक पडतो. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. तेथील हवाही जास्त तापते व हवेचा दाब कमी होतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रावरही हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे हे सागरी किंवा खारे वारे होत आणि रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते, तेव्हा हवेचा दाब जास्त असतो. तेव्हा भूमिय वारे म्हणजे मतलई वारे हे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. त्यांना मतलई वारे असं म्हणतात. याचं एक सुंदर चित्र या पुस्तकात आपल्याला खारे आणि मतलई वारे समजून सांगण्यासाठी दिलेलं आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रदेशात विशिष्ट परिस्थितीत वारे वाहतात. हे वारे सुद्धा स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ फॉन, चिनूक, बोरा, लू इत्यादी.
यानंतर जगातील प्रमुख स्थानिक वारे. आता लू हे उष्ण व कोरडे वारे राहतात आणि हे उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात. हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात. त्यानंतर सिमून. आता हे उष्ण आणि कोरडे वारे आहेत, पण हे विनाशकारी आहेत. सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात. हे वारे शक्तिशाली असल्याने विध्वंसक असतात. चिनूक. आता चिनूक हे वारे उबदार आणि कोरडे असते. उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावर खाली वाहतात. परिणामी तेथील बर्फ वितळतो, त्यामुळे दरीमधील तापमान वाढत जाते. आता मिस्ट्रल हे थंड आणि कोरडे वारे आहे. हे स्पेन आणि फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनारलगतच्या प्रदेशात वाहतात. हे वारे अल्प्स पर्वतावरून येतात. या थंड वाऱ्यामुळे किनाऱ्यालगतच्या तापमानात घट होते. आता बोरा हे वारे थंड आणि कोरडे आहेत. अल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनाऱ्याकडे हे वारे वाहतात. पाम्पेरा हे थंड आणि कोरडे वारे आहेत. दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात वाहतात. आणि फॉन हे वारे उष्ण आणि कोरडे असतात. अल्प्स पर्वताच्या उत्तर भागात हे वाहतात. आता वाऱ्याचा आणखीन एक भाग व्हिडिओचा होईल, कारण हे वारे खूप विस्तृत. हंगामी वारे, ज्याला आपण मोसमी वारे म्हणू शकतो. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणातील खारे व मतलई वारेच असतात. भारतीय उपखंड होणारी बहुतांश वृष्टी ही मोसमी वाऱ्याच्या प्रभावामुळे होते. हे वारे विषुववृत्तीय ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडे भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. या नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतात. हे वारे बाष्पयुक्त असतात. सप्टेंबर ते डिसेंबर विषुववृत्तालगतच्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे वारे वाहू लागतात. यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे कोरडे असतात. वाऱ्याच्या स्थिर व अतिवादळी स्थितीचा विचार करता आपल्याला आवर्ताचा अभ्यास करणे आवश्यक असते. आता आवर्त म्हणजे काय हे नेमकं समजून घेऊया. एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली दाब जास्त असतो, तेव्हा आवर्त वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते. कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे येतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात आवर्त वारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, तर दक्षिण गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. उत्तर गोलार्धात विरुद्ध दिशेने, दक्षिण गोलार्धात त्या घड्याळाच्या दिशेने वाहतात. आवर्ताच्या वेळी आकाश ढगाळ असते, वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो. आवर्त वाऱ्याने प्रभाव क्षेत्र मर्यादित असते. या वाऱ्यांना कालावधी, वेग, दिशा आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते. उपग्रहाने घेतलेलं हे एक चित्र आहे, ज्याला वायुदाब मिलीबार मध्ये दाखवून त्यांनी कमी दाबामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची स्थिती दाखवलेली आहे. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्त केंद्रभागात लो म्हणजे यल या अक्षराने दाखवले आणि आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकते, याला आवर्त चक्रीवादळ असेही म्हणतात. यानंतर चक्रीवादळ. आता चक्रीवादळ काय आहे तर पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाईन्स इत्यादी देशाच्या किनाऱ्यालगतच्या निर्माण होणारी वादळे टायफून नावाने ओळखली जातात. ही टायफून जून ते ऑक्टोबर या महिन्यात निर्माण होतात. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे ती विनाशकारी असतात. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे हिरण्यकेश होय, ही वादळेसुद्धा विनाशकारी आढळतात. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग दर ताशी कमीत कमी 60 किमी असतो. याशिवाय समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त तयार होतात. याची तीव्रता कमी असते, ती विनाशकारी नसतात. आता प्रत्यावर्त. हे झाले आवर्त आणि चक्रीवादळ. यानंतर प्रत्यावर्त पाहत असताना उत्तर गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात.
तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. हे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितले. त्यानुसार एखाद्या विशिष्ट किंवा क्षेत्रात वातावरणीय परिस्थिती केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो आणि केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिसतात, तेव्हा प्रत्यावर्त तयार होत असतात. प्रत्यावर्तामध्ये हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्त केंद्रभागी हाय या अक्षराने दाखवतात. प्रत्यावर्त हे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून प्रतिकर्षाने जाणवतात. या प्रदेशातून वारे बाहेर जाताना असतात, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते, म्हणून त्याला प्रत्यावर्त असं म्हणतात. आणि ही प्रत्यावर्ताच्या वायुदाब मूल्यभाराची ही एक आकृती आहे. या भागामध्ये शेवटच्या पेजवर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये वादळांना नावं देणारी प्रथा हे सांगितलेलं आहे. तर जगभरात येणाऱ्या विविध वादळांना नावे देण्यात येतात. या नावाची यादी प्रत्येक महासागरासाठी तयार करण्यात येते. महासागराच्या अवतीभोवती असणाऱ्या देशांनी सुचवलेल्या नावावरून ही यादी तयार करतात. वाऱ्याचा वेग 33 नॉट्स सुमारे 60 किमी प्रति तास किंवा त्याहून अधिक असल्यास त्या वादळांना नाव देण्यात येते. सामान्यपणे लक्षात राहणे म्हणून वादळांना नाव देण्याची पद्धत आहे.